नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सत्याचा असत्यावर, सत्प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तीवर आणि ज्ञानाचा अज्ञानावर विजय म्हणजेच विजयादशमी होय. दसरा विजयादशमी आपण या अर्थानं साजरा करतच असतो, पण आज या व्हिडिओमध्ये मी आपणाला अगदी थोडक्यात विजयादशमी, दसरा यांचा पूर्व इतिहास, पार्श्वभूमी अगदी संक्षिप्त रूपाने सांगून आधुनिक काळामध्ये आपण या विजयादशमीला, या सीमोल्लंघनाला कशा प्रकारे साजरा करायला हवं याच्याविषयी मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. करायला हवा म्हणजे त्याला आधुनिकतेचाही स्पर्श देता येईल आणि आपला पूर्वापार चालत आलेला हा सण उत्सवही अबाधित राहील. मित्रांनो, थोडक्यात माहिती घेऊयात आपण. विजयादशमी आणि सीमोल्लंघन, बरोबर आहे, हे शब्द आपल्याला अगदी असे पाठ झालेले आहेत, किंवा दसरा असं म्हणूयात आपण. आता मी थोडंसं पटकन पाठीमागून येतो, व्हिडिओ मोठा होणार नाही याची दक्षता घेऊयात आपण. आता मुळात दसरा किंवा विजयादशमी हा अगदी प्राचीन सण उत्सव आहे बरं का, खूप प्राचीन. मी तर म्हणेन ते भगवान श्रीरामाच्याही खूप अगोदर आहे. आता आपण पुढं त्यांच्याविषयी थोडी माहिती घेतली होती आपण, पण ती मी अगदी संक्षिप्त रूपात घेईल, ती तुम्हाला माहीत आहे. मुळात हा जो दसरा आहे, ही जी दशमी आहे, ही एक कृषी उत्सव आहे मित्रांनो. हे बऱ्याच जणांना माहीत नसेल कदाचित. जसं आपण घटस्थापना केलेली असते ना, तर मग आपण त्या दरम्यान देवीची आराधना, देवीची पूजा वगैरे हे सगळं तुम्हाला मी सांगितलेले. त्या घटस्थापनेचे 3 व्हिडिओज मी अपलोड केलेले, ते तुम्ही बघू शकता. तर ह्या देवीच्या पूजेचा हा एक शेवटचा दिवस आहे आता दशमी. आता मी तुम्हाला जसं म्हणलो हा कृषी उत्सवही आहे, तर ते बऱ्याच जणांना माहीत नाही. तर कृषी उत्सव कशाच्या अंगानं मी बोललो, तर आता जे आपण शेती करायला लागलेलो होतो, शेतीचा शोध जो महिलांनी लावलेला आहे, तो जो पुढं आपण वारसा चालवत होतो म्हणजे शेती करत होतो, मग हा जो कालावधी आहे ना, हा आता आपल्या घरात पीक धान्य येण्यास सुरुवात होणारा हा कालावधी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा आपण दशमीला वगैरे जे गावातली वगैरे मंडळी आहे त्यांना हे माहीत असेल, तर ते फेट्यामध्ये धान, जे कदाचित आता तुम्ही घटाच्या समोरही जे धान उगवतात तेही काही जण घालून जात असेल, पण अगदी प्राचीन काळी शेतात आलेलं धान फेट्याला लावल्या जायचं. पटका फेटा, काही जण टोपीत लावायचे, काही जण कानातही लावायचे. लक्षात ठेवा, वैविध्यता याच्यातली तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक जण फेट्यातच लावेल असं नाही, काही जण टोपीत लावायचे, कुणी कानाला लावायचे, की शेतातलं जे धान आहे, जे आम्ही कष्टानं मिळवलेलं आहे, उत्पन्न केलेलं आहे, ते घालून मग आशीर्वाद घ्यायला जायचे आपल्या आराध्यांची. हे एक काही जण बरेच जण ह्या विस्मरणात गेलेल्या त्या काही जणांच्या या गोष्टी, त्याला थोडासा उजाळा द्या तुम्ही, की हा एक कृषी उत्सव आहे. काय? दसरा किंवा विजयादशमी. मग श्रीरामांशी संदर्भात असणाऱ्या ज्या काही माहिती ते तुम्हाला माहीत आहे. काही जण पांडवांशी याचा संबंध जोडतात, कारण हा फार प्राचीन सण उत्सव आहे. पण मी तुम्हाला जसं सांगितलं की दशमीला ही जी काही देवीची पूजा वगैरे केली जाते त्याचाही शेवटचा दिवस सांगितला. कृषी उत्सव हा अगदी प्राचीन आहे, तो मूळ आहे बरं का. ह्या दसऱ्याचं किंवा विजयादशमीचं मूळ काय असेल तर तो एक कृषी उत्सव आहे. आणि का आहे ते मी तुम्हाला संक्षिप्त रूपात सांगितलेलं आहे. माझा आजचा खरा मुद्दा हा आहे की आज आपण विजयादशमी किंवा दसरा कसा साजरा करायला हवा. तर मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं की मी एक व्हिडिओ पण बनवलेला बघा, खंडे नवमी म्हणजे दशमी, हे तुम्हाला कळालं तिथीनुसार. तर त्याच्या अगोदरचा दिवस कोणता येईल? नवमी. त्यालाच आपण कोणती नवमी म्हटलेलं होतं? खंडे नवमी, बरोबर आहे. ती मी सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती दिलेली, आता ती पुनरावृत्ती करत नाही, ती तुम्ही बघू शकता. आता नवमीला आपण काय केलं, तर आपले जे शस्त्र आहेत, जे साधनं आहेत, जे अवजार आहेत, यांची पूजा केली. पूजा करण्यापाठीमागाला उद्देश मी सविस्तर सांगितला होता की त्या वस्तू वापरण्यायोग्य आहेत का नाही, सुस्थितीत आहेत का नाही, तातडीनं वापर करायची जर वेळ पडली तर त्या तयार असल्या पाहिजे. म्हणजे मुद्दा बघा, खंडे नवमीला सर्व सिद्धता करून ठेवलेली आहे. कशाची? सीमोल्लंघनाची विजयाची तयारी 1 डे बिफोर झाली, एक दिवस अगोदरच तयारी करून ठेवलेली आपण. मग दुसऱ्या दिवशी काय यायला आता? दशमी. दशमीला काय म्हटलो आपण? विजयादशमी. आणि तिलाच
आपण काय म्हणतो? दसरा. आणि त्याच्या संदर्भात कोणता शब्द वापरला होता मी? सीमोल्लंघन. सीमोल्लंघन याचा जर तुम्ही कुणालाही अर्थ विचारला लहान मुलाला तरी ते म्हणेन सीमांचं उल्लंघन करणे. याचा अर्थ काय होतो? ज्या सीमा आहेत, ज्या मर्यादा आहेत त्या उल्लंघून पुढं जाणं. आलं का लक्षात? त्याच्यात नाही अडकून पडायचं. याचा अर्थ आता त्या काळात घेतो मी, कारण त्यावेळेस भौगोलिकदृष्ट्या काय व्हायचं? जे राज्य आहेत त्यांचं जे राज्य वगैरे आहे त्याचा विस्तार करणं. याचा अर्थ सीमा उल्लंघून आपण पुढं जायचं, नवनवीन प्रदेश पादांक्रांत करायचा, तो विजय मिळवायचा. आलं का लक्षात? म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितलं होतं की आता तुम्ही या दिवसापासून स्वतःचा विकास सुरू करा, विस्तार करा आणि जे आम्ही मिळवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वाढ करा. कशामुळं? आता तुम्हाला माहित आहे, जे पाणी वाहतं त्याला काय म्हणतो आपण? झरा. आणि जे असं साचून राहतं, साठून पडलेले पाणी त्याला काय म्हणतो आपण? डबकं. दोघांमध्येही पाणी आहे, झऱ्याचंही पाणीच आहे आणि या डबक्यातलंही पाणीच आहे, फक्त ते पाणी वाहतंय आणि हे पाणी काय आहे? साचून पडलेलं आहे. मग याला डबकं म्हटलं, त्याला झरा म्हटलं. कोणतं पाणी आरोग्याला हानिकारक आहे? डबक्यातलं. आणि आरोग्याला पोषक? जीवन म्हणतो आपण पाण्याला, जीवन आहे ते कोणत्या ह्याच्यातलं मानावं लागेल आपल्याला? ते राहील कशातलं? झऱ्यातलं. म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितलं होतं की आम्ही जे काही करून ठेवलेले ते डबक्यात तुम्ही पडून राहू नका, तुम्ही झऱ्यासारखं प्रवाहित राहा. म्हणजे काय करा? आता आपल्या घरात पीक वगैरे आलेले सगळी आपण शस्त्रसज्जता, अवजारं, साधनं यांचा लेखाजोखा पाहिला, आढावा घेतलेला आहे. आता तुम्ही विस्तार करा, आता तुम्ही याच्यात वाढ घाला. आमच्या ज्या काही मर्यादा होत्या, आमच्या ज्या काही सीमा होत्या त्या ओलांडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ही आहे विजयादशमी किंवा दसरा साजरी करण्यापाठीमागली अत्यंत महत्त्वाची भूमिका. रावणाचा वध, पांडवांचं हे ते त्याच्याशी संबंधित आलेलेच आहे. कारण मी काय म्हणलो, ते अति प्राचीन आहे, हजारो वर्षांची पार्श्वभूमी याला. मग देवीची पूजा संपते आणि सगळ्यात सुरुवात कुठून झाली? ही कृषी उत्सवापासून सुरू झालेली, की आता आपल्या पोटाचा प्रश्न सुटलेला आहे, आपल्या घरात आता पीक यायला सुरुवात झालेली आहे. मग आता आपण विस्तार सुरुवात करूया, की आता आपण एक एक पाऊल पुढंच टाकीत जायचं. सीमोल्लंघनाचा अर्थ असा आहे की हे पाऊल पुढंच पडत गेलं पाहिजे आपलं. मग ते विकासाचं पाऊल आहे. त्या काळात खास करून ते विस्ताराचं होतं, भौगोलिक दृष्ट्या विस्तार होता त्या काळात बरं का. म्हणजे त्याला सीमोल्लंघन असा शब्द आला. आता समाजाला आपल्याला काय करायचंय? भौगोलिक दृष्ट्या विस्तार करण्याचे किंवा एखाद्यावर प्रत्यक्षपणे आक्रमण करणे, अतिक्रमण करणे, हिंसा, रक्तपात करण्याचे दिवस सध्या संपलेले आहेत. हे तर तुम्हाला मान्य आहे. मग तुम्ही म्हणता देशमुख सर, आता आम्ही सीमोल्लंघन कुठं करावं? तर आता सीमोल्लंघन आपल्याला कसं करायचंय की हे जो काही आपला मानव समूह आहे याला ज्या काही मर्यादा पडल्यात, कसल्या मर्यादा पडलेल्या आहेत? आता त्या काळात भौगोलिक दृष्ट्या होत्या, आपण त्या विस्तारल्या. मग आता आपल्याला आपला जो हा समाज आहे, आपलं जे राष्ट्र आहे त्याला काय करायचंय? उन्नतीच्या दिशेनं घेऊन जायचंय. मग आता उन्नतीच्या दिशेनं, विकासांच्या दृष्टीनं घेऊन जायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? तर मित्रांनो, नीट काळजीपूर्वक ऐका. अज्ञान, दारिद्र्य, अनारोग्य, विषमता, शोषण, दैन्य, गुलामगिरी ह्या इतक्या अनिष्ट आणि विघातक आणि आपल्या मनुष्यत्वाची हानी करणारे हे घटक आहेत. यांनी आपल्या मनुष्यत्वाची हानी केली, अत्यंत घातक आहेत हे. मग आता काय करूयात आपण त्यांच्यावर विजय मिळवूयात. आणि यांनीच आपला विकास असा मर्यादित करून ठेवलेला आहे, खुंटवलेला आहे, त्याला कुंपण घातलेली आहे. कशांनी? अज्ञान, दारिद्र्य, अनारोग्य, विषमता, शोषण, दैन्य, गुलामगिरी. मग यांनी जर आपला विकास मर्यादित केला, अडवून ठेवला, तर मग त्या मर्यादित केलेल्या विकासाला आपल्याला पुढे न्यायचं असेल म्हणजे सीमोल्लंघन करायचंय. सीमोल्लंघन करायचं म्हणजे काय करायचंय? या घटकांवर आता आपल्याला विजय मिळवायचा आहे. आता म्हणजे आता प्रत्यक्ष आक्रमण करायची गरज आहे का? नाही. त्या काळात होतं, म्हणून ते सीमोल्लंघन. आता आपण
त्या काळात एखाद्या क्षेत्रात समजा पाऊलच ठेवलं नाही किंवा आपल्याला त्या क्षेत्रामध्ये प्रवेश नव्हता असंही गृहीत धरा. आता त्या काळातली सिस्टीम वेगवेगळी होती. कोणी शेती करीत असेल तू त्याच्यात मास्टर आहे, तू तसं कर. तर मग आता असं गृहीत धरा, एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की आपण त्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करूयात, कोणत्या ज्याच्यात त्याला प्रवेश नव्हता जुन्या काळात, किंवा आपण त्या क्षेत्राची उपेक्षा केली असंही म्हणूयात. कदाचित आपणच लक्ष दिलं नाही असंच म्हणूयात आपण जास्त करून, की आपण जे क्षेत्र दुर्लक्षित केली, ज्यांची आपण उपेक्षा केली, त्या क्षेत्रामध्ये काय करायचं आता आपल्याला, आपल्या कर्तृत्वाची पल्लेदार झेप घेऊयात. म्हणजे काय होईल, म्हणजे काय होईल, विजयादशमीच आहे ना, विजयादशमीच आहे ना भोवती. सीमोल्लंघनच करायलोत ना आपण, की ज्याच्यात आपल्याला प्रवेश नव्हता, ज्या क्षेत्राकडे आपण दुर्लक्ष केलं, उपेक्षा केली, त्याच्यात प्रवेश करायचा, विजय मिळवायचा. म्हणजे काय झालं, म्हणजे आपण सीमोल्लंघन केलं. बरोबर आहे. आता मी थोडंसं पटकन येतो. आता सीमोल्लंघन करताना तू म्हणते सर आता आमच्याच्यानं कुठं होणार रे, आमचं सगळे संपलेले, असा आपल्याच्यात बऱ्याच जणांचा मुद्दा येतो. मग आता तुम्ही काय करा, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश नव्हता, जी क्षेत्र आपल्याकडून दुर्लक्षित राहिली, उपेक्षित राहिली, त्याच्यामध्ये आपल्या या तरुण पिढीनं कसं अधिकाधिक पुढं जाता येईल त्याच्यासाठी काय करा, त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना प्रोत्साहन द्या, आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये यश मिळवल्याच्या नंतर आनंदोत्सव साजरा करणं म्हणजे काय, म्हणजे विजयादशमीच, म्हणजे सीमोल्लंघन, नाही का. तर माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की विजयादशमी, सीमोल्लंघन, दसरा हा आपल्या विकासासाठी अतिशय पूर्वजांनी घालून दिलेला एक राजमार्ग आहे. राजमार्ग. कृपा करून मर्यादित राहू नका, मर्यादित होऊ नका. स्वतःला असं बांधून विकसित करूयात आणि पुढं पुढं जाऊयात. म्हणजे आपलं राष्ट्र काय बनेल, काय बनेल, महासत्ता बनेल. कधी, जर आपण आपल्या या सांस्कृतिक गोष्टींचा, सण उत्सवांचा डोळसपणे जर अभ्यास केला ना, मग आपल्याला कळेल. नुसतं जाऊन ते आपट्याची पानं आणणं तेवढ्यापुरतं नका ना मर्यादित राहू, तेवढ्यापुरतं नका राहू. आता आपण तर सर्वजण आपण एकत्र येऊन जर आपले पावलं अशी विकासाच्या दृष्टीनं पुढं पुढं पडत गेली ना, तर मला वाटते आपलं हे भारतवर्ष नावाचं राष्ट्र जगावर राज्य करेल मित्रांनो, जगावर राज्य. आणि तेही आदर्श पद्धतीनं करेल बरं का, आदर्श पद्धतीनं. कारण आपले संस्कार तसे आहेत, आपण सर्वांना घेऊन पुढे चालणारे मनुष्य आहोत. म्हणून आपल्यासारख्याने तर मी म्हणतो पुढे गेलंच पाहिजे. आपण पुढे नाही गेलो दुसरे येऊन बसते. म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण हा व्हिडिओ परत एकदा बघा. तुम्हाला काही कमी जास्त वाटलं मला सांगा. कारण आपल्यात एकमेकाला विचारण्यात कसलीही लाज नाही, कमीपणा नाही. एखाद्यानं मला विचारलं देशमुख सर हा कसं, मला उलट सांगायला आवडेल, कारण तो माझ्या घरचा सदस्य आहे. तसं त्याच्यामुळं आपण सर्व एक कुटुंबातले सदस्य आहोत. मी जुन्या आणि नवीन गोष्टीचा इथं मेळ घालण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळं मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहत असतो. तर हा व्हिडिओ आपले पाहुणे, आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक, आपले समाज बांधव या सगळ्यांना तुम्ही पाठवायचा. त्यांना विनंती करायची ते बघा एकदा आणि त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. म्हणजे काय होईल, आपण एक सशक्त राष्ट्र आणि आपला जो सीमोल्लंघन करण्याचा जो हा सण उत्सव आहे त्याचंही जगाला नीट आणि डोळसपणे एक रूप दिसायला लागेल. तर मंडळी, आपल्या सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.